ओम श्रीमद अमृतमूर्तये श्री शिववामनाय नमः. श्री तैलंग स्वामी महाराजांचं जीवनचरित्र आपण ऐकतोय. याचं संकलन केलेलं आहे डॉक्टर केशव रामचंद्र जोशी यांनी. आपला भाग चालला आहे 9वा. कालच्याच उमाचरण मुखोपाध्याय यांनी पाहिलेल्या घटना आपण ऐकणार आहोत. काही वेळानंतर श्री तैलंग स्वामी महाराजांनी माझ्याकडे पाहून मलाही निघून जाण्याचा इशारा केला. तिथून निघून जाऊ नये अशी माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली, परंतु मला तसं करण्याचं धैर्य झालं नाही आणि त्यामुळे मी घरी निघून आलो. त्याच दिवशी 3ऱ्या प्रहरी मनाशी पुष्कळ आशा बाळगून मी पुन्हा आश्रमात गेलो, परंतु त्यावेळीसुद्धा सकाळसारखीच अवस्था झाली. अशा प्रकारे नियमितपणे दिवसातून 2-3 वेळा आश्रमात जाता जाता 12 दिवस निघून गेले, परंतु साधी बसण्यासाठी जागा देखील आश्रमात मिळाली नाही की श्री तैलंग स्वामी महाराजांची परवानगीही मिळाली नाही. आणि या सर्व गोष्टींमुळे मी अतिशय निराश झालो. स्वतःच्या जीवनाला अत्यंत तुच्छ समजायला लागलो. मनातल्या मनात विचार करायला लागलो की माझ्यासारखा कमनशिबी जीव या सर्व जगात दुसरं कोणी असूच शकणार नाही. मी एवढा अभागी आहे की मला साधू संतांच्या संगतीत राहता येत नाही की त्यांच्या जवळही बसता येत नाही, कारण ते पाहता क्षणीच मला हाकलून देतात. माझ्याकडून किती पापं घडली असतील हे काही मला माहीत नाही, परंतु त्यामुळेच श्री तैलंग स्वामी महाराज मला स्वतःजवळ देखील बसू देत नाहीत. 2-4 तास असा मी विचार करता करता स्वतःच्या दुर्भाग्यामुळे माझं मन अतिशय दुःखी झालं. आणि 13व्या दिवशी सकाळी मी श्री तैलंग स्वामी महाराजांच्या आश्रमात गेलो. तिथे गेल्यावर मात्र मी स्वतःचा दुःखावेग आवरू शकलो नसल्यामुळे व्यथित हृदयाने मी रडायला लागलो. माझ्या दोन्ही डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्यावेळी श्री तैलंग स्वामी महाराजांनी मला अशा प्रकारे व्याकुळ होऊन रडताना पाहिलं, त्यावेळी त्यांनी स्वतःहून मला बसण्याची परवानगी दिली. दुःखावेग आवरण्याचा इशारा केला. श्री तैलंग स्वामी महाराजांची दयार्द दृष्टी आणि त्यांनी केलेला प्रेमळ इशारा यामुळे माझं दुःख अधिकच उफाळून आलं आणि मी त्यांचे पाय धरून ओक्साबोक्षी रडायला लागलो. प्रायश्चित्तामुळे माझं हृदय जळायला लागलं. माझी झालेली ती व्यथित अवस्था पाहून श्री तैलंग स्वामी महाराजांनी श्री मंगलदास यांना बोलावून इशारा करून असं सांगितलं की या गृहस्थांना आज इथून निघून जायला सांगा आणि उद्या सकाळी इथे आश्रमात येण्यास सांगा. श्री मंगलदास यांनी श्री तैलंग स्वामी महाराजांनी दिलेली आज्ञा मला ऐकवली. त्यामुळे माझं व्यथित झालेलं चित्त काहीशा प्रमाणात निश्चिंत, शांत आणि आशादायी बनलं. त्यावेळी माझं दुःखी अंतःकरण प्रसन्न झालं आणि माझ्या मनातली आशा पूर्ण होईल असा मला विश्वास वाटला. त्यानंतर दुपारी मी परत घरी आलो. दुसरा दिवस केव्हा एकदा उजाडतोय याची वाट पाहायला लागलो आणि 14व्या दिवशी मी श्री गंगा नदीमध्ये स्नान वगैरे नित्यकर्म उरकून मोठ्या उत्साहाने आश्रमात गेलो. तिथे गेल्यावर श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार केला. त्यांचे दोन्ही पाय मी माझ्या मस्तकावर धारण केले. त्यांची चरणधूळ सर्वांगाला लावून मी त्यांच्याजवळ बसलो. श्री तैलंग स्वामी महाराजांच्या सारख्या महासाधूंच्या संगतीत माझ्या हृदयावरील अज्ञानरूपी आवरण गळून गेलं असं मला वाटलं की माझं शरीर अत्यंत पवित्र झालं आहे. मला एका नवीन प्रकारचा आनंद मिळायला लागला आणि त्यानंतर थोड्याच वेळाने श्री तैलंग स्वामी महाराजांनी श्री मंगलदास यांना खूण करून काहीतरी सांगितलं. त्याप्रमाणे श्री मंगलदास यांनी एक दगड, एक गेरूचा तुकडा आणि एक लोटाभर पाणी एवढ्या वस्तू माझ्यासमोर आणून ठेवल्या आणि ते म्हणाले, बाबा आपल्याला गेरू उगाळायला सांगत आहेत. श्री तैलंग स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी गेरू उगाळू लागलो. जवळजवळ दुपार झाल्यानंतर त्यांनी स्वतः येऊन उगाळून झालेला गेरू एका दगडाच्या वाटीत ठेवून देण्याला आणि घरी जाऊन जेवण करून येण्यास सांगितलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी घरी जाऊन जेवण केलं आणि पुन्हा आश्रमात आलो. त्यावेळी श्री तैलंग स्वामी महाराजांनी मला परत गेरूच उगाळायला सांगितलं आणि मी गेरू उगाळण्याचं काम पुन्हा सुरू केलं. साधारणत 3ऱ्या प्रहरी एक ब्रह्मचारी आश्रमात आले. श्री तैलंग स्वामी महाराजांनी त्यांच्या हातात उगाळलेला गेरू असलेली वाटी आणि
देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला एक कागदाचा तुकडा दिला. गेरूच्या साहाय्याने त्या कागदाच्या तुकड्यावर जे काही लिहिलेलं होतं ते अंगणाच्या सभोवतीली असलेल्या भिंतीवर लिहिण्यास सांगितलं. श्री तैलंग स्वामी महाराजांनी सांगितलेल्या प्रमाणे ते ब्रह्मचारी भिंतीवर लिहिण्याचं काम करायला लागले. त्यानंतर संध्याकाळपर्यंत मी गेरू उगाळण्याचं काम करीतच होतो. संध्याकाळी श्री तैलंग स्वामी महाराजांनी उगाळलेला सर्व गेरू वाटीमध्ये काढून ठेवून घरी जाण्याची आज्ञा मला केली आणि मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे उगाळलेला सर्व गेरू वाटीमध्ये काढून ठेवला आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन घरी परत आलो. 15व्या दिवशी ठरलेल्या नियमांप्रमाणे सकाळी पंचगंगा घाटावर स्नान करून मी आश्रमात जाऊन श्री तैलंग स्वामी महाराजांच्या जवळ जाऊन बसलो. त्यांनीही मला पूर्वीप्रमाणेच खूण करून गेरू उगाळण्यास सांगितलं. श्री तैलंग स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी गेरू उगाळायला सुरुवात केली. ज्यावेळी गेरू उगाळून माझे हात दुखायला लागले त्यावेळी मी गेरू उगाळण्याचा वेग थोडा कमी केला. मी वेग कमी केला हे पाहताच श्री तैलंग स्वामी महाराजांनी चेहरा गंभीर करून हात गोल गोल फिरवून वेगाने गेरू उगाळण्याची खूण केली. त्यांची धीर गंभीर मूर्ती पाहून मी मला शक्य असलेल्या वेगाने गेरू उगाळू लागलो आणि नंतर त्यांच्या आदेशानुसार दुपारी उगाळलेला सर्व गेरू वाटीत काढून ठेवला. घरी जाऊन जेवण करून परत आश्रमात आलो. आश्रमात आल्यावर पुन्हा तोच गेरू उगाळण्याचा आदेश मिळाला. संध्याकाळ होताच घरी जाण्याची परवानगी मिळाली. अशा तऱ्हेने रोज नियमितपणे दोन्ही वेळा दोन्ही हातांनी गेरू उगाळता उगाळता माझ्या दोन्ही हातातील शक्ती कमी कमी होत गेली. अशा प्रकारे 15 दिवस निघून गेले. त्यावेळी माझे हात एवढे बधीर झाले होते की जेवताना अन्नाचा घास तोंडापर्यंत नेताना देखील मला फार कष्ट होत असत. मी माझ्या मनाशी असा विचार केला की माझ्या नशिबाप्रमाणे मला काम मिळालेलं आहे, परंतु माझ्या मनातील ही गोष्ट मात्र माझ्या मनातच राहिली, कारण मी ती प्रकट करूच शकलो नाही. मी रोज 2 वेळा गेरू उगाळीत असे. ब्रह्मचारीजी रोज अंगणाच्या सभोवतालच्या भिंतीवर त्या लिहित असत. मी रोज एवढा गेरू उगाळत होतो तेवढाच रोज संपत होता. त्या ब्रह्मचारींना काही त्रास होत नव्हता, परंतु मला मात्र त्रास होत होता आणि मी अगदी थकून जात असे. अशा प्रकारे 28 दिवस निघून गेले. 29व्या दिवशी सकाळी स्नानादी सर्व कर्म उरकून मी आश्रमात जाऊन श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार करून त्यांच्याजवळ जाऊन बसलो आणि अशी चिंता करू लागलो की आज जर मला गेरू उगाळण्याची आज्ञा मिळाली तर मी अगदीच लाचार होऊन जाईन, कारण माझे दोन्ही हात काम करीनासे झाले आहेत. आता त्यांच्यामध्ये थोडीसुद्धा ताकद राहिलेली नाही आहे. आज माझी काय स्थिती होणार? जर का मी गेरू उगाळू शकलो नाही आणि श्री तैलंग स्वामी महाराजांनी मला आश्रमातून बाहेर घालवून दिलं तर माझ्या सर्व आशा मातीला मिळतील. एवढे कष्ट करून त्रास सहन करूनही कदाचित त्या दिवशी मला माझ्या सर्व आकांक्षांना तिलांजली देऊन परत जावं लागेल. अशा प्रकारच्या अनंत विचारांनी माझं हृदय अगदी व्याकुळ होत होतं. दोन्ही डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत होत्या. असाच काही काळ निघून गेल्यानंतर श्री तैलंग स्वामी महाराज माझ्याकडे पाहून हसले. त्यांनी श्री मंगलदास यांना खूण करून देवनागरी मी जाणतो की नाही किंवा मला देवनागरी भाषा येते की नाही हे विचारून घेतलं. मला देवनागरी भाषा येते असं मी सांगितल्यावर श्री तैलंग स्वामी महाराजांनी स्वतःच्या उंच आसनावर अंथरलेल्या घोंगडी घालून एक मोठी बांबूची पोकळ नळी काढून माझ्या हातात दिली आणि श्री मंगलदास यांच्याद्वारा असं सांगितलं की याच्या आत जे श्लोक आहेत त्यांचा बंगाली भाषेमध्ये अनुवाद करावा लागेल. श्री तैलंग स्वामी महाराजांनी असं सांगताच मला स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला. आता मला गेरू उगाळण्यापासून सुटका मिळाली आणि आपण त्यांच्या कृपेला पात्र ठरलो म्हणून मी अतिशय आनंदित झालो. मी कागद, लेखणी आणि दौत घेऊन भाषांतर करण्यास सुरुवात केली. प्रत्येक कागदाच्या खाली मी माझी सही केली होती. मी 5 दिवस सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा अतिशय परिश्रम करून त्या बांबूच्या नळीत असलेल्या सर्व श्लोकांचे संपूर्णपणे बंगाली भाषेमध्ये भाषांतर केलं. ज्यावेळी भाषांतराचं काम पूर्ण झालं त्यावेळी श्री तैलंग स्वामी महाराजांनी मला ते संपूर्ण वाचून दाखवण्यास सांगितलं.
आणि त्या सर्व श्लोकांच्या भाषांतराचं वाचन झाल्यानंतर श्री तैलंग स्वामी महाराजांनी ते सर्व श्लोकांचे आणि त्यांच्या बंगालीतील अनुवादाचे कागद परत त्या बांबूच्या नळीत ठेवून ती नळी पुन्हा घोंगडीखाली ठेवून दिली आणि तिथूनच एक दुसरी नळी काढून माझ्याकडे दिली. त्या नळीत असलेल्या श्लोकांचंही पहिल्यासारखंच बंगाली भाषेमध्ये भाषांतर करायला सांगितलं. त्या नळीत असलेले श्लोक पहिल्या नळीतल्या श्लोकांपेक्षा थोडे कमी असल्यामुळे त्यांचं भाषांतर करायला मला फक्त 3 दिवस लागले. ते सर्व भाषांतर केलेले श्लोक वाचून दाखवल्यावर श्री तैलंग स्वामी महाराजांनी ते परत नळीमध्ये ठेवून दिले. मला घरी जाऊन जेवण करून येण्यास सांगितले. जेवण झाल्यानंतर मी पुन्हा आश्रमात आलो. तिथे गेल्यावर श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार करून त्यांच्याजवळच बसलो. त्यानंतर ते माझ्याकडे पाहत पाहत ज्या वेदीवर म्हणजे चबुतऱ्यावर बसले होते तिथेच पहुडले. ते पाहून आज आपल्यासाठी काही काम नसावं असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर मी त्यांच्या पायांची धूळ माझ्या मस्तकावर आणि सर्व अंगावर धारण करून माझं शरीर पवित्र करून घेतलं. त्यांची चरणसेवा करायला लागलो. त्यांचे पाय दाबून देण्यास सुरुवात केल्यावरही ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळे मला खूपच धीर आला आणि मी मनातल्या मनात असा निश्चय केला की जे प्रश्न किंवा ज्या शंका आपल्या मनात आहेत त्या आज त्यांच्यासमोर ठेवाव्यात आणि पुनर्जन्माबद्दलच्या सर्व शंका कुशंकांचं समाधान करून घ्यावं. आत्तापर्यंत मी जी एका सत्पुरुषाची मनोभावे सेवा केली होती त्याचं फळ मला मिळालं होतं. श्री तैलंग स्वामी महाराज संध्याकाळी उठल्यानंतर त्यांनी खूण करून श्री मंगलदास यांच्यामार्फत मला असं सांगितलं की मी आश्रमात सकाळी येण्याच्या ऐवजी संध्याकाळच्या वेळी येत जावं. श्री मंगलदास यांनी मला घरी जायला सांगितलं. त्या दिवशी मी अतिशय आनंदित अंतःकरणाने घरी परत आलो. माझे आत्तापर्यंतचे सर्व कष्ट कुठल्या कुठे निघून गेले होते आणि आजची रात्र उद्याची सकाळ कधी एकदा संपून उद्याची संध्याकाळ येते असं मला झालं आणि त्याकडेच माझं सर्व लक्ष लागून राहिलेलं होतं. मनातल्या मनात मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वाट पाहायला लागलो. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.